सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। आपका अपना मुंबई टाइम्स। सर 14 वर्षापासून भिवंडी वाडा मनोर या रस्त्याचा वनवास संपत नाही। रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, मोठमोठे अपघात होतात। माझ्या बाजूलाच मयत यश मोरे मडक्याचा पाड त्याचे वडीलही बसलेले आहेत। अशा यश मोरे सारख्या असंख्य लोकांचा या रस्त्याने बळी घेतला। रस्ता खड्डेमुक्त झाला पाहिजे, सुरक्षित रस्ता झाला पाहिजे, लवकरात लवकर रस्त्याचं काम झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरा म्हणजे या रस्त्यामध्ये जवळपास 150 कोटी रुपये दुरुस्तीला आले। जिजाऊ कंस्ट्रक्शन असेल, मयूर कंस्ट्रक्शन असेल, हर्षद गंदे असेल, यांसारखे जे कोणी ठेकेदारांनी यात भ्रष्टाचार केलाय त्या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे। जिजाऊ कंस्ट्रक्शनच्या बाबतीत विधान परिषदेमध्ये माननीय बांधकाम मंत्र्यांनी घोषणा केली की त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे, तरीही त्यांना पुन्हा काम 40 कोटीचं मिळालं। हा अन्याय आहे, हे बोगसपणा आहे। याबाबत कारवाई झाली पाहिजे आणि या भिवंडी वाडा मनोर रस्त्याची श्वेतपत्रिका जाहीर झाली पाहिजे, जेणेकरून सगळ्या पब्लिक समोर हा घोटाळा आला पाहिजे। या आमच्या सरळ मागण्या घेऊन मी प्रमोद पवार आणि माझे सगळे सहकारी भिवंडी जन आंदोलन समिती इथल्या स्थानिक तरुणांची जी समिती आहे, या रस्त्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांची समिती आहे, या माध्यमातून आज आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या आंदोलनाचा सर या रस्त्यावर आतापर्यंत 22 आंदोलनं झाली, 65 वेळा पत्रव्यवहार झाला वेगवेगळ्या लोकांनी, मात्र रिझल्ट मिळाला नाही। आज आम्ही निर्णायक लढा सुरू केलेला आहे। मला मरण 72, पण या रस्त्याला खड्डेमुक्त झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। या रस्त्याचा भ्रष्टाचार बाहेर आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि 150 कोटी जे आमचे टॅक्स पेअरचे पैसे आहेत, या जनतेचे पैसे आहेत, ते ज्यांनी लुबाडले त्यांना कारवाई करावी, काळ्या यादीत टाकावं आणि हे खड्डे तातडीने दुरुस्त करावे। 5-5 वर्ष ज्यांच्याकडे दायित्व दुरुस्ती आहे, म्हणजे DLP आहे, की या जिजाऊ कंस्ट्रक्शन सारख्या कंपनीने 46 करोड रुपये 22 ला दुरुस्तीला काढलेत, पण त्यांच्याकडे 2029 पर्यंत 2029 पर्यंत त्यांनी खड्डे भरायचे, पण ते खड्डे न भरल्यामुळे यश भाऊ दगावला, नेहा शेख सारखी आमची बहीण दगावली। तर यांना न्याय मिळाला पाहिजे, या कंपन्या काळ्या यादीत टाकल्या पाहिजेत आणि तातडीने रस्त्याचे सगळे खड्डे भरून रस्ता खड्डेमुक्त झाला पाहिजे, ही आमची मागणी। शेतकऱ्यांचा कैवार घेण्यासाठी आम्ही 25 वर्षापूर्वी कोणती समितीची स्थापना केली आणि आज कोणती सेनेचा 25वा वर्धापन दिन आहे। आणि ह्या वर्धापन दिनाच्या वेळेला प्रमोदजींनी जी काही चिकाटी दाखवली, जी धडक दाखवलेलं आहे ह्या रस्त्याच्या संबंधामध्ये, त्यांना सलाम करण्यासाठी या ठिकाणी आलो। तुमचा सलाम करून थांबणार नाही तर हजारो आंदोलनांचा आमच्या पाठीमागे अनुभव आहे। जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर आम्ही लढाया केल्या, परंतु ही लढाई म्हणजे सरकारच्या निर्लज्जपणाचा कळस आहे। या पद्धतीने गेल्या 15-20 वर्षामध्ये ह्या रस्त्यावर कंत्राटदाराकडून पैसे खाल्ले गेले आणि सरकारी यंत्रणा बघत राहिली। जर सरकारी यंत्रणेने पाहिलं नाही तर त्यांच्या गळ्यात गळा घालून पैसा खाल्ला गेला का? आणि ह्या रस्त्यावर जे काही बळी गेलेले आहेत त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाढण्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन सुरू आहे आणि त्याचं गांभीर्य आम्हाला आहे। प्रमोद एकटा राहणार नाही, या प्रमोदच्या बरोबर आम्ही छातीला आणि खांद्याला खांदा हात लावून आम्ही आज या ठिकाणी छाती लावून हात लावून सांगितलेलं आहे की आपण एकटे राहणार नाहीत। या लढाईमध्ये आपण सर्वजण बरोबर आहोत। याही लढाई आपल्याला जिंकायची आहे। याचं कारण असं आहे की किमान 600 जणांचे निरपराध नागरिकांचे बळी याच्यामध्ये गेलेले आहेत आणि अनेक वाहनं खिळखिळी झाली। या ठिकाणी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झाला आणि काही नाही म्हटलं तरी मुंबईपासून आमचा संपर्क तोडायला लावलेला आहे। पण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या मुंबईला पोहोचण्याचं काम आम्ही करतो। मुंबईला आम्ही माती देतो, दगड देतो, रेती देतो, पाणी देतो आणि इथूनच सगळ्या ट्रेन जातात, इथूनच सगळं पाणी जातं मुंबईला। मुंबई ठप्प करण्याची ताकद ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याच्या भूमिपुत्रांमध्ये आहे, हे प्रमोदने दाखवून दिलेलं आहे। आम्ही अनेक वेळेला अशा पद्धतीची आंदोलनं केलेली आहेत आणि हे आंदोलन निश्चितपणानं ह्या 2 दिवसात निर्णायक अवस्थेमध्ये पोहोचेल याची ग्वाही मी देतो। आज ह्या साहित्याद्वारे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, या जिल्ह्याचे SP यांना मी सांगणार आहे की हा प्रश्न जर सुटला नाही तर ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही आणि आम्ही प्रमुख बरोबर आहोत।